आज आपण ही सुकडी बनवलेली आहे. तर एकदम पौष्टिक अशी आहे ही. तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. कारण आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना आपण डब्यासाठी वेगवेगळे पदार्थ देत राहतो. तर ही पौष्टिक अशी ही सुकडी तुम्ही मुलांना देऊ शकता. तर आपण याच्यामध्ये बरेचसे इन्ग्रीडियंट्स वापरलेले आहेत. तर पौष्टिक असे इन्ग्रीडियंट्स आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि ही सुकडी बनवलेली आहे. तर आता रेसिपीकडे वळूयात. नमस्कार, मी मीनाक्षी. मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी खसखस घातलेली आहे. तर ही खसखस आपल्याला अगोदर कोरडीच भाजून घ्यायची आहे. आता खसखस भाजल्यानंतर इथे मी मगज बी घेतलेले आहेत. तर याला आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं. मगज बी परतल्यानंतर थोडेसे असे फुलल्यावानी होतात. तर थोडंसं याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. तर मगज बी फुलल्यासारख्या झाल्या की आपण समजायचं की मगज बी पण आपली छान अशी भाजलेली आहे. तर हे इन्ग्रीडियंट्स भाजायला आपल्याला जास्त वेळ नाही लागत. तर आता मी पुन्हा थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि एक वाटीभर मी इथे बदाम घेतलेले आहेत. तर तुम्ही ह्याच्यामध्ये काही जिन्नस तुम्हाला वापरायचे असतील तर ते वापरू शकता किंवा याच्यातले काही कमी करायचे ते पण करू शकता. तर बदाम पण मुलांच्या तब्येतीसाठी पण चांगले असतात आणि दिमाग तेज करण्यासाठी सुद्धा बदाम आपण खायला देतो मुलांना. तर ह्या पद्धतीने दिले मुलांना तर मुलं आवडीने खातील. तर आता इथे मी एक वाटीभर डिंक घेतलेला आहे. आता डिंक आपल्याला छान असा फुलोस्तोर भाजून घ्यायचा आहे आणि हा काढून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये मी इथे अर्धा कप तूप घातलेला आहे. तर इथे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर 1 कपभर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यासाठी मी अर्धा कप तूप वापरलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला न चाळताच घ्यायचं आहे. तर याला छान असं परतवून घेऊयात. लालसर होईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला भाजते वेळेस गॅस मोठा करायचा नाही. एकदम छान असं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त एक 5 ते 7 मिनिटं लागलेले आहेत मला हे गव्हाचं पीठ भाजायला आणि छान असं माझं हे पीठ भाजलेलं आहे. पूर्ण घरभर याचा सुवास सुटलेला आहे. तर आता आपण गव्हाचं पीठ काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आता जे आपण बदाम आणि आपण जे डिंक तळून ठेवला होता का ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर अगोदर थोडंसं बदामाला फिरवून घेऊयात आणि नंतर जो डिंक आहे का तो टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये 2-3 विलायच्या पण टाकून घेऊयात. तर आपल्याला हे जास्त एकदम बारीकसुद्धा नाही करायचं आहे. थोडंसं नॉर्मल असं दरदरं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर डिंक तुम्ही जर छानपैकी तळला तर हाताने कुस्करला तरी पण डिंक बारीक होतो. पण असं मिक्सरला बारीक फिरवलं तर लगेच हा डिंक बारीक होऊन जातो. तर इथे विलायचीच्या आपण घेतल्या होत्या का त्या सोलून मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. तर आता आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 कपच मी इथे गूळ घेतलेला आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही अधिक करू शकता, कमी अधिक. पण 1 कपला 1 कप गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे. तर तुम्ही एवढं वापरू शकता. तर थोडंसं 2 थेंब पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे काही आपल्याला हे शिजवून घ्यायचा नाही. फक्त गुळाचा पाक झाला पाहिजे. एवढंच आपल्याला हे गूळ पातळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ आणि जे बाकी जिन्नस घेतले होते का ते टाकून घ्यायचे आहेत आणि मगज बी आणि खसखस आहे का आपल्याला मिक्सरला बारीक करायची नाही. तर असेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोडीशी आपल्याला ही बाजूला काढून घ्यायची कारण आपल्याला वडीला खालून आणि वरून ही मगज बी आणि खसखस लावून घ्यायची आहे. तर एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता गुळाचा पाक झाला की मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जिन्नस घालायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला हे पटपट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर गुळाचा पाक करण्याच्या अगोदरच ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आणि आता ही लगेच जी सुकडी आहे का ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि छान पद्धतीने याला सेट करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं गरम आहे का तेव्हाच आपल्याला ह्याच्या कट मारून घ्यायचे आहेत. कारण थंड झाल्यानंतर त्याचे कट मारसाल तर ते सुकडी जी आहे का ती तुटू शकते. त्यामुळे तर बघू शकता मी अगोदरच कट मारून घेतले होते. आता थंड झालेली आहे तर आता काढून घेऊयात. तर बघू शकता काढते वेळेसच जी सुकडीच्या वड्या आहेत का एकदम अशा हे होता येतात. तर तुम्ही खाताच तोंडात टाकताच एकदम विरघळणारी ही वडी तयार होती आणि एकदम पौष्टिक अशी आहे. तर तुम्ही हे एक वेळ नक्की करून बघा. आता राहिलेल्या वड्या पण आपण काढून घेऊयात. तर तुम्ही मुलांना रोज डब्यामध्ये पोळी भाजीसोबत ही एक वडी दिली ना तर मुलं आवडीने नक्कीच खातील आणि
तुम्ही नाहीतर घरच्यांनाही पुन्हा ही घरच्यांसाठी पुन्हा करू शकता ही वडी तुम्ही. एकदम पौष्टिक अशी आहे आणि एकदम परफेक्ट नुसार आपण ही वडी केलेली आहे. तर बघू शकता किती मस्त अशी ही वडी दिसत आहे. एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी तयार आहे. तर तुम्हाला ही वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.